त्यांचा तुम्ही केलेल्या साहेबच्या पत्रामध्ये भूमाफी असा उल्लेख आहे. हे पत्र सध्या खूप व्हायरल होत आहे आणि याची सत्यता नेमकी काय आहे? घोटाळा 120 ते 500 कोटीच्या घरामध्ये महसूल बुडवला जातोय सरकारचा, असा थेट आरोप आहे. काय म्हणतात? मंत्री म्हणून काम करताना ज्या तक्रारदाराचे पत्र आपल्याला येतात, ज्या विषयाला धरून येतात, ते विषय आपण टाईप करतो जसा तसा तक्रारीमधला, आणि आपण खाली लिहितो की या निवेदनावर तपासून कारवाई करावी, या निवेदनावर चौकशी करावी, असं निवेदन गेलं आहे. त्यामध्ये आमदार उल्लेख नाही आहे. नरेंद्र मेहता यांनी काही गैरव्यवहार केल्याची तक्रार अशा लोकांकडून प्राप्त झाली आहे. या निवेदनावर योग्य चौकशी करावी असं त्या ठिकाणी पत्र आहे. त्यामुळं नाना पटोले हे राजकारणापायी आणि पार्टीबाजीमुळे बुद्धीपुरस्पर आमदार नरेंद्र मेहतांना या ठिकाणी आरोपी करण्याचा प्रयत्न करतात आहे. खरं तर तक्रार आहे आणि आमदार वगैरे नाही लिहिलं, त्यात नरेंद्र मेहता लिहिलं आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, नरेंद्र मेहताबद्दल तक्रार असेल तर ती खाली पाठवलेली आहे. त्यावर आता योग्य चौकशी आमचे IGR करतील. मला वाटतं 3 मी माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये लिहिलंय ना, उपरोक्त विषयाबाबत, वरच्या विषयाबाबत श्री अमोल रकमी, श्री अजय धोका व श्री विकास पाटील यांच्या निवेदनावर, निवेदन काय असं निवेदन आहे, जरा वाचलं पाहिजे बरोबर. आणि हे नाना पटोले आहे ना, हे नाना पटोले, आता याबद्दल काही बोलणार नाही फार मी, आणि मी असं लिहिलं आहे, निवेदनाच्या ईमेलची प्रत सोबत पाठवलेली आहे. निवेदन असं आहे आणि त्यामुळे ही मेल पाठवलेली आहे. या मेलवर तात्काळ कारवाई करावी, चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल पाठवावा. आता निवेदन आलं या तिघांचं, तर मंत्री म्हणून काम आहे, तुमच्याबद्दल तक्रार आली तर मला पाठवावीच लागेल. या राज्यातल्या 14 कोटी जनतेने कुणीही तक्रार केली तरी मंत्री म्हणून माझं काम आहे की ते चौकशी करणे, ते पत्र पाठवणे. आणि त्यामुळं या पत्राचा एवढाच उल्लेख आहे की या तिघांनी केलेली तक्रार अशी आहे, यावर चौकशी करावी. असं म्हणणं आहे की या पत्रामध्ये तुम्ही आपल्याच नेत्याला किंवा आपल्याच पक्षातल्या आमदाराला भूमाफिया म्हटलेला आहे. त्यावरनं असं आहे, पहिले तर आमदार शब्द नाहीये, बरोबर, नरेंद्र मेहताबद्दल तक्रार आहे. आता तक्रार काय आहे? अशी तक्रार आहे जशी आहे तशी. मंत्री म्हणून काम करताना ही मंत्रालयातली पद्धती आहे पत्र तयार करण्याची. तुमचं कुठल्या विषयाचं निवेदन आहे ते विषय टाईप करतो आपण आणि टाईप केल्यानंतर खाली पाठवतो, असं निवेदन प्राप्त आहे, या लोकांकडनं आलेलं आहे, यावर योग्य तपासणी करावी. त्यामुळं आक्षेपार्ह असा शब्द दिसत असेल तर त्याची खातरजमा करून घेणं किंवा त्याची आपल्याहून कार्यालयीन त्याची तपासणी करणं, संबंधित कार्यालयाची चूक आहे, आपल्या कार्यालयाची चूक वाटते का? कारण जो भूमाफिया हा शब्द असा आहे, त्या अर्जामध्ये असा आहे, अमोल लखमीच्या जरी अर्ज आला तरी आपल्या असं आहे की जसा तसा पाठवतो, काय नाही, जसा तसा पाठवतो आपण, जसं निवेदन आलं तसं आपण खाली पाठवतो. म्हणजे आपला संबंध काय नाही त्याच्याशी, कशाची? म्हणजे फक्त पुढे पाठवा शब्द आपण मला कळतच नाही आहे की माइंड वगैरे अप्लाय वगैरे असं बोलताय तुम्ही. असं बोलू नये पत्रकार महोदयांनी, माइंड अप्लाय करणं वगैरे असं आहे. मी वारंवार सांगतो की तक्रार तुम्ही जर दिली, पद्धती आहे मंत्रालयाची, ही पद्धती कामकाजाची आहे. मी मंत्री म्हणून झालं काम करतो आहे, मला माइंड पूर्ण आहे. नाही, माइंडही पूर्ण आणि अक्कलही पूर्ण आहे. त्यामुळं नाही, माझं म्हणणं एवढंच आहे का की जे पत्र येतं त्या पत्रात जसा तसा टाईप करतो आपण. एखादी तक्रार तुम्ही दिली मला, चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा गैरव्यवहार केला, तर चंद्रशेखर बावनकुळे केलेल्या गैरव्यवहाराबद्दल तपासणी करावी आणि यांचे निवेदन आलेले आहे, या निवेदनावर योग्य कारवाई करावी, असंच पाठवतो आपण. ही पद्धतीच आहे. कुठलेही निवेदन माझ्या बघा तुम्ही, 1000 निवेदन खाली पाठवले आहे, असेच पाठवले आहे. आणि त्यामुळं कारवाई काय होणार? सांगितलं याच्यामध्ये की 7 दिवसात चौकशी करून याचा अहवाल सादर करावा. या निवेदनावर आता या लोकांनी अर्ज केले माझ्याकडे, याचे निवेदन खाली पाठवले. एकडे म्हणता तुम्ही पार्शलिटी केली नाही पाहिजे. भाजप आता उद्या म्हटलं असतं काय, नरेंद्र मेहताबद्दल अशा तक्रारी केल्यावरही मंत्री बावनकुळे यांनी काहीच कारवाई केली नाही, खरं आहे काय? असंच म्हटलं सभागृहात. मग आम्ही हे पाठवतो खाली, याच्यावर चौकशी होऊन येतं. काही अडचणीचं नाही आहे. कुठलाही नरेंद्र मेहतांनी आतापर्यंत या चौकशीचा कुठलाही रिपोर्ट नाही आहे. नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही आहे.
नरेंद्र मेहतांनी त्या विरुद्ध तक्रार आहे, माझ्याबद्दलही 10 तक्रारी होतात, सर्वांबद्दल तक्रारी होतात. त्यामुळे तक्रारीवर आपण फक्त चौकशी मागतोय आणि जसा शब्द वापरला समोरच्या माणसानी तसा खाली पाठवतो आपण. 2025 पत्र आहे. 2025 सांगितलं ना चौकशी करतो. मग तुम्ही आता कसं म्हणता ते निर्दोष की आहेत? मंत्रालयात मी कर्मचाऱ्यांचं सांगितलं हे पत्र व्हायरल झालं. आतापर्यंत नरेंद्र मेहताबद्दल मला 15 पत्र आले. एकटंच पत्र नाही. तिथल्या असे लोक, नरेंद्र मेहताचे विरोधक लोक हे खूप तक्रारी करतात माझ्याकडे. मी नरेंद्र मेहतांनाही त्या ठिकाणी सांगितलं ह्या तक्रारी बघा कुठल्या कुठल्या आहे. त्यांनाही बोलवलं एकदा मी आणि त्यांनाही विचारलं तक्रारीबद्दल तुमचं काय मत आहे. त्यांचंही मत मी ऐकून घेतलं आहे. असं म्हणतात की पंतप्रधान कार्यालयाकडे या तक्रारी गेल्या आणि मग मुख्यमंत्री कार्यालयाकडे गेल्या. काय नाही, पंतप्रधान कार्यालयाकडे गेल्या. नाही, मला माहिती नाही. माझ्याकडे जो अर्ज आला ते मला भेटायला आले. मी याच्या निवेदनावर, माझ्या निवेदनावर लिहिलं आहे, माझ्या पत्रावर, त्यांच्या पत्रावर लिहिलं आहे साईडला. मी या निवेदनावर चौकशी करून कारवाई करावी तसं पत्र टाईप करून पाठवलं आहे. आणि चौकशीचा रिपोर्ट यापूर्वी 15-16 वेळा असे तक्रारी आल्या आहेत. यापूर्वीच्या तक्रारी माझ्याकडे उत्तर आले आहेत आणि त्यामुळं त्या तक्रारीमध्ये आत्ता पण तथ्य नाही आहे. नरेंद्र मेहताबद्दल आत्तापर्यंत 10 ते 12, मी तुम्हाला वाटलंच ऑफिशियल रेकॉर्ड देईल, 10 ते 12 तक्रारी आल्या. त्या तक्रारीमध्ये नरेंद्र मेहताचा कुठलाही दोष आढळत नाही. आता ही तक्रार पुन्हा मी चौकशी करता पाठवली, कारण शेवटी जेवढे निवेदन येतात त्यावर दखल घेणे, ते कुठल्याही पद्धतीचं निवेदन असेल त्यावर दखल घेणे राज्य शासनाची माझी जबाबदारी आहे मंत्री म्हणून. आणि त्यामुळं असा जो शब्दप्रयोग येतो तो विषयाचा, जसा विषय छापला गेला, एखाद्या निवेदनकर्त्याने जे म्हटलं असं तो विषय लिहितो आपण आणि खाली लिहितो की असं निवेदन प्राप्त आहे, या निवेदनावर तात्काळ चौकशी करून 7 दिवसात कारवाई करावी. आम्ही निष्पक्ष आहे, मला माहिती आहे निष्पक्ष आहे, आपलं सरकार पारदर्शी आहे. तर मग जरी त्यांच्याबद्दल, नरेंद्र मेहताबद्दल तक्रार आली तरी जबाबदारी आमची आहे याबद्दलची चौकशी करून घेणे. ती चौकशी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जून 2025चं पत्र आहे आणि त्यामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की 7 दिवसात अहवाल द्यावा. तर त्या अहवाल आलेला आहे का? यापूर्वी असे 12-13 पत्र माझ्याकडे आले आहेत. इतक्यादा नाही बोलता आता. 12-13 पत्र यापूर्वी आलेले आहेत. त्या 10-12-13 पत्रावरची चौकशी रिपोर्ट आमच्याकडे आला आहे. त्यामध्ये नरेंद्र मेहतावर कुठलीही त्या ठिकाणी चौकशी बसत नाही किंवा त्यांनी कुठला गैरव्यवहार केला नाही असे उत्तर आले. स्टॅम्प ड्युटी थकवली म्हणून एका ठाण्यातल्या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित केलं, असं एक पत्र नाना पटोले असं म्हणतात की आहे. नाना पटोलेच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर द्यायची गरज नाही. त्यांना जर काही आरोप करायचे तर सभागृहात करा, मी याचं उत्तर देईन. आरोपामध्ये तथ्य आहे का? आतापर्यंत नाना पटोलेने केलेल्या कुठल्या आरोपात तथ्य नाही. नाना पटोले मीरा भाईंदरच्या पार्टीबाजीमुळे बुद्धिपुरस्पर बोलत आहेत. ते यापूर्वी नरेंद्र मेहतांनी केलेल्या अनेक नरेंद्र मेहतांच्या बद्दलचे यापूर्वी त्यांनी अनेक आरोप लावले आहेत. त्यातली कुठली त्या ठिकाणी चौकशीमध्ये रिपोर्ट आला नाही. जर नाना पटोलेला वाटतं तर सभागृहात चालू आहे, सभागृहात त्यांनी मांडावं, त्याचं उत्तर मी सभागृहात देईन. तुम्ही पार्टीबाजी म्हणता, पार्टीबाजीचा अर्थ काय? काँग्रेस आणि भाजपाचं मिरंदार मीरा भाईंदरचं राजकारण. नाना पटोलेंनी खूप नरेटिव्ह सेट करून बघितले. एकाही नरेटिव्हमध्ये त्यांना काही भेटलं नाही. आता त्यांची पार्टी ही किंचित होत चालली आहे. काँग्रेस पार्टी किंचित आणि आता नाना पटोले, राहुल गांधी हे जे टोळी आहे, या टोळीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये अंडा झाल्याशिवाय राहणार नाही, शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. याच प्रकरणामध्ये जयंत जोपळे जे सहाय्यक दुय्यम निबंधक आहेत यांचं मी वारंवार सांगतो की तुम्ही नाना पटोलेंनी सभागृहामध्ये मांडलं तर उत्तर देईल. सर, एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शंभूराज देसाई थोड्या वेळापूर्वी म्हटलं की मित्रपक्षांसंदर्भातल्या काही तक्रारी आहेत, आम्ही अहवाल तयार केले, थांबा नाही अहवाल तयार केलेला आहे आणि तो आम्ही देणार आहोत. समन्वय समितीची बैठक झाली नाहीये. या समन्वय समितीमध्ये आम्ही मागील झालेल्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षाकडनं देखील आम्हाला कशी वागणूक झाली, कुठे आमच्या जागा पराभूत झाल्या याबाबत चर्चा करणार आहोत. ही नेमकी बैठक नेमकी कधी होणार आहे आणि एक अप्रत्यक्षरित्या मित्र पक्षाबद्दल नाराजी शंभूराजांनी बोलू. पुढच्या आठवड्यामध्ये, याच आठवड्यात बैठक होती, पण मी भुवनेश्वरला होतो ओरिसामध्ये, त्यामुळं ती बैठक पोस्टपोन झाली आहे. ती बैठक पुढच्या आठवड्यात आम्ही घेऊ आणि मित्र पक्षामध्ये कुठेही त्या ठिकाणी कुठलाही किंतु परंतु नाही. शंभूराजे असे बोलले असतील तर नक्की आम्ही यावर चर्चा करू. नेमकं कुठल्या मित्रपक्षाबद्दल ते बोलतात आहे यावरही चर्चा करू.
पण मला असं वाटतं शंभूराजे मी आम्ही सर्व लोक समन्वय समितीत आहे. मित्र पक्षात काय जर 19-20 झालं असेल तर ते बैठकीत मांडलेलं बरं. मी बैठकीतच त्या ठिकाणी चर्चा करीन. सर, तुम्ही ओडिशामध्ये होता, 3 जागा आता भाजपने जिंकलेल्या आहे, 3ऱ्या जागेसाठी आवश्यक मतं देखील भाजपकडे नव्हती. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ओरिसामध्ये जे पोट दिलं 50,000 कोटीच्या वर त्या ठिकाणी विकास कामं दिली आणि यावर प्रभावित होऊन त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार बीजेडीचे आमदार हे त्यांना मतदान करायला तयार नाही बीजेडी आणि काँग्रेसला. त्यातल्या 11 आमदारांनी भारतीय जनता पक्षाचे समर्थित उमेदवार यांना मतदान केलं आहे आणि त्यामुळं मोदीजींनी केलेल्या विकास कामावर माननीय अमित भाईंच्या त्या ठिकाणी कणखर नेतृत्वावर आमचे अध्यक्ष नितीन नबीनजी आमचे या ठिकाणी सर्व केंद्रीय नेतृत्व माननीय पियुषजी माननीय अश्विनी वैष्णवजी माननीय धर्मेंद्र प्रधानजी आमचे त्या ठिकाणी विनोद तावडेजी देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व लोक या ठिकाणी त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होतो आणि मला वाटतं की तिथल्या आमदारांनी ठरवलं आहे की बीजेडी तिथला विकास करू शकत नाही काँग्रेस तिथला विकास करू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी 11 मतं भाजपा समर्थित आमदाराला मिळालेले आहेत आणि खुल्या पद्धतीनं असं नाही दबावात त्यांनी आपल्या व्हीपला दाखवून आपल्या त्या ठिकाणी निरीक्षकाला दाखवून मतदान केलेलं आहे भाजपला. असं नाही लपून छपून केलं आहे लपून छपून नाही केलं आहे डायरेक्ट दाखवलं की आम्ही बीजेपीचे आमदार आहे आम्ही भाजपला मतदान करतोय आम्ही काँग्रेसचे आमदार आहे आम्ही भाजपला मतदान करतोय. लपून मतदान नव्हतं राज्यसभेचं दाखवून मतदान होतं त्यामुळं या ठिकाणी मोठा विजय झाला. कल ओडिशा में जो चुनाव हुआ उस चुनाव में आपने देखा होगा कि बीजेडी के 8 एमएलए और कांग्रेस के 3 एमएलए ने दिखाकर वोट किया है. ये बहुत बड़ी जीत भारतीय जनता पार्टी की है. हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने उड़ीसा में जो एक नया पोर्ट दिया जो बहुत वाड़वन के बराबरी का पोर्ट है वहां पर 50,000 करोड़ रुपया के विकास काम का निर्णय किया. तो वहां के एमएलए को लगता है कि बीजेडी या कांग्रेस वहां का डेवलपमेंट नहीं कर सकती. वहां हमने चरणदास मांझी जो हमने मुख्यमंत्री है उनके ही नेतृत्व में वहां पर डेवलपमेंट हो सकता है. माननीय प्रधानमंत्री मोदी जी और चरणदास मांझी जी जो हमारे मुख्यमंत्री है इनके ही नेतृत्व में वहां हम आगे जा सकते हैं. इसलिए वहां के एमएलए ने खुले रूप से जनता तो छोड़िए एमएलए ने दिखा के वोट किया है उनके पार्टी को दिखा के वोट किया है और ये बहुत बड़ी जीत है. माननीय नरेंद्र मोदी जी हमारे नेतृत्व में माननीय हमारे जो अमित भाई का जो शाह जी का जो वहाँ पे कनखर नेतृत्व हमको मिला है. हमें हमारे अध्यक्ष नितिन नबीन जी वहाँ पर माननीय संतोष जी हमारे पीयूष गोयल जी हमारे धर्मेंद्र प्रधान जी हमारे वहाँ पर अश्विनी वैष्णव जी ये सारे लोगों ने वहाँ की जनता पर विश्वास उन्होंने दिखाया और मुझे लगता है कि उड़ीसा के डेवलपमेंट के लिए एक नया कदम होगा. वहाँ के मुख्यमंत्री जी वहाँ के प्रदेश अध्यक्ष जी मनमोहन जी ये सारे लोगों ने बहुत प्रयास किया है और ये प्रयास ऐसा था कि वहाँ की राजनीति को बदलने का प्रयास था. उड़ीसा की राजनीति में एक बहुत बड़ा भूचाल आएगा क्योंकि वहाँ के एमएलए उनके पार्टी को खुलेआम बताते हैं कि आप डेवलपमेंट नहीं कर सकते हैं मोदी जी डेवलपमेंट कर सकते हैं केंद्रीय सरकार डेवलपमेंट कर सकती है राज्य सरकार चरणदास जी के नेतृत्व में डेवलपमेंट कर सकती है. इसके ऊपर उनके वोट मिले. सर आपकी सरकार ने एक दूसरी जीत आपको मिली जो आपने कल विधेयक मंजूर हो गया उसमें आपको शिवसेना यूपीटी का भी समर्थन मिला. किस तरीके से देखते हैं इस? देखिए ये जो बिल आया है कल का इस बिल में इसके पहले 12 राज्यों ने बिल पारित किया है. आर्टिकल 25 में धर्म स्वातंत्र्य का अधिकार है लेकिन किसी को जोर जबरदस्ती करके हम धर्म परिवर्तन नहीं कर सकते. ऐसी कई घटनाएं महाराष्ट्र में दिखेगी. आप देखिए नंदुरबार में जाइए वहां तो आप देखिए अनेक प्रकार के लोग वहां आदिवासी लोगों का धर्म परिवर्तन करते हैं. इसके पहले छत्तीसगढ़ में उसके छत्तीसगढ़ का हमारा जो इधर का भाग है गढ़चिरौली और एरिया यहाँ पर आप देखेंगे वहां पर भी ऐसी घटनाएं हुई है. तो महाराष्ट्र में धर्म परिवर्तन कोई भी लालच देकर वहां पर दबाव डालकर हमने वहां लिखा है
हमने आर्टिकल, हमारा जो बिल का जो प्रियम्बल है वो क्लियर है कि कोई भी व्यक्ति दबाव में लाकर या कोई भी लालच देकर किसी का धर्म परिवर्तन नहीं कर सकता। और ये महाराष्ट्र में ये 14 करोड़ जनता की डिमांड थी ये बिल के लिए। बहुत ज्यादा इनमें बहुत लोगों ने इसके लिए अभिनंदन किया सरकार का। और जो पीड़ित लोग हैं, गरीब लोग हैं, जिनको ये धर्म परिवर्तन करते हैं, इनके लिए ये बहुत जरूरी बिल था। इसलिए मुझे लगता है ये बिल बहुत इंपॉर्टेंट था, वो बिल मंजूर किया गया। जिन्होंने अपोज किया है मुझे लगता है वो महाराष्ट्र विरोधी है, महाराष्ट्र विरोधी भूमिका लेने वाले अपोजिशन है। जिन्होंने अपोज किया वो सारे गलत है। उन्होंने अभिनंदन करना था और मुझे लगता है ये बिल में कोई चर्चा नहीं होनी थी, एक साइड बिल मंजूर होना था। इस बिल के ऊपर चर्चा क्या होनी थी? ये बिल का अभिनंदन, ये बिल कितना महत्वपूर्ण है, ये बिल क्यों लाया गया है, इससे क्या फायदा होगा, सारे पार्टियों से एक साथ मिलकर इसका अभिनंदन करना चाहिए था। हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का ये बहुत उन्होंने जो ठहराया था कि ये बिल लाना चाहिए और ये बिल से महाराष्ट्र की जनता सुरक्षित होगी। जो पीड़ित शोषित जनता है, जिनको धर्म परिवर्तन की ओर लेके जाते हैं, उनको सुरक्षित करने के लिए विधेयक है। सर, जो चर्चा हुई, चर्चा में जितेंद्र आव्हाड ने जो बयान दिया छत्रपति शिवाजी महाराज को लेकर, इस बहस के दौरान उस तरह के वक्तव्य की क्या आपको लगता है निलंबन की मांग कर रहे हैं? बहुत आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट जाकर उन्होंने जो बात करी। देखिए, जितेंद्र आव्हाड है ना, उनका मानसिक संतुलन कभी कभी बिगड़ जाता है, कभी कभी बिगड़ता है। और उनके एमएलए एरिया में जो वोट्स मिलने चाहिए उनको, वो वोटों को दिखाने के लिए ऐसी गंदी राजनीति करते हैं। उनका जो एमएलए एरिया है वहाँ एक 70% एक जाति समूह के लोग हैं, जिनको लगता है आव्हाड जी को कि मैं बोलने से वहां पर उनको मैसेज जाएगा और वो मैसेज देने के लिए, वो वोट संभालने के लिए काम करते हैं। लेकिन वोटों की गंदी राजनीति में जितेंद्र आव्हाड ये भूल गए हैं कि हम महाराष्ट्र में किस प्रकार से चलना चाहिए, महाराष्ट्र का हित कायम है। एक उनकी विधानसभा के लिए पूरे महाराष्ट्र का हम गलत नहीं कर सकते। उन्हें अच्छे से बोलना चाहिए था कि मैं वोटों की राजनीति कर रहा हूँ, वोटों का लांगून चालन कर रहा हूँ। अगर मैं ये नहीं बोलूंगा तो मेरा एमएलए का शिप यानी उनकी एमएलए की जो सीट है वो कल रॉन्ग साइड आ जाएगी और उनको एमएलए के वोट नहीं मिलेंगे एमएलए बनने के लिए। ये गंदी राजनीति के लिए जितेंद्र आव्हाड ऐसी बातें करते हैं। उनको माफी कई बार मांगनी पड़ी सभागृह में, माफी मांगते हैं, लेकिन इस प्रकार से गंदी बात वो सभागृह में करते हैं। और ये धर्म परिवर्तन पे बिल इस प्रकार से बोलना अच्छा नहीं है। समर्थन आपको इस बिल के लिए मैं उद्धव ठाकरे जी का आभार व्यक्त करता हूँ। उद्धव ठाकरे का आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने इस बिल को समर्थन दिया है और इस बिल को उन्होंने सराहनीय कहा है। यही जितेंद्र आव्हाड से अपेक्षा थी, यही अपोजिशन से अपेक्षा थी, यही कांग्रेस से अपेक्षा थी। लेकिन राजनीति इस तरह से गंदी हो गई है कि वोटों की राजनीति में ये लोग अपने वोट बचाने के लिए इन्होंने लाख प्रयास किए। लोगों ने, जनता ने इनको, देखिए आप अभी चुनाव हुए नगर पालिका और स्थानिक इकाई के, सारे लोगों को भगा दिया। इन लोगों को इसी कारण से भगा दिया है कि ये वोटों की राजनीति करते, वोटों का लांगून चालन करते हैं, वोट की गंदी राजनीति के लिए इस प्रकार से काम करते हैं। इसलिए मुझे लगता है कि ये जितेंद्र आव्हाड जैसे लोग ये महाराष्ट्र के लिए अच्छे विचार वाले लोग नहीं है। यूबीटी विरोधी पक्ष मांग रही है, नेता पद मांग रही है, कल जाके अध्यक्ष को निवेदन भी किया, तो उनको मिल सकता है नेता प्रतिपक्ष मिलने? उद्धव ठाकरे जी ने ली हुई भूमिका सराहनीय है। महाराष्ट्र के हित में, महाराष्ट्र का हित इसी में है कि कभी कभी कोई भी ऐसे विषय आते हैं, धर्म परिवर्तन बिल जैसे ऐसे विषयों में साथ देना, यही महाराष्ट्र की संस्कृति और संस्कार है। मुझे लगता है कि अपोजिशन पार्टी लीडर का जो पद है उससे धर्म परिवर्तन बिल को नहीं जोड़ना चाहिए। ये उनके हृदय से दिया हुआ समर्थन है। उन्होंने राजनीति के लिए नहीं किया है, उन्होंने महाराष्ट्र के लिए समर्थन दिया है। धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर झालेलं आहे, मराठीमध्ये काय सांगाल? धर्म स्वातंत्र्य जो बिल मंजूर झालेला आहे, मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमार्फत की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची जी मागणी होती की बिल आलं पाहिजे, हे बिल मंजूर झालं पाहिजे। या राज्यामध्ये
आमिष दाखवून, या राज्यामध्ये लालच दाखवून, कुणाला दबावात ठेवून कुणाचाही धर्म आपल्याला बदलता येत नाही. आर्टिकल 25 मध्ये आपल्याला सर्व त्या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे आणि त्यामुळं एक महत्वाचं बिल या देशातल्या 12 राज्यांनी हे बिल मंजूर केलेलं आहे आणि आज महाराष्ट्राने मंजूर केलेलं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं या बिलाच्या माध्यमातून एक जे आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्म परिवर्तन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थाला या ठिकाणी ब्रेक लागेल. एकट्या नंदुरबारमध्ये कितीतरी संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत ज्या धर्म परिवर्तन करण्याकरता त्या ठिकाणी काम करतात आहे. त्याच्यावर या ठिकाणी मोठा ब्रेक लागेल. अनेक जिल्ह्यामध्ये या संस्था आहेत ज्या ठिकाणी लालच दाखवून गरीब लोकांना धर्म परिवर्तन करतायत. त्यामुळे हे बिल अत्यंत महत्वाचं होतं. या बिलाला सभागृहाने मंजुरी दिलेली आहे. खरं तर माझी अपेक्षा होती, जसं माननीय उद्धव ठाकरे यांचं मी आभार मानतो, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी खुल्या मनाने हृदयातून समर्थन दिलं. माननीय उद्धवजींनी हृदयातून समर्थन दिलं कारण त्यांची भावना या बिलासोबत जुळलेली आहे. महाराष्ट्राच्या हितामध्ये उद्धव ठाकरेजींनी समर्थन दिलं, मी त्यांचा आभार मानतो. पण जे काल सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी सभागृहामध्ये या बिलाचा विरोध केला, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी असे लोकांचे विचार योग्य नाही. हे असे त्या ठिकाणी लोक हे महाराष्ट्राचा सत्यानाश करणारे लोक आहेत. आणि त्यामुळं माझी अपेक्षा होती की महाराष्ट्रात सर्व पक्षांनी मिळून एकमताने असं बिल मंजूर झालं पाहिजे होतं, हीच अपेक्षा होती. पण विरोधी पक्ष मात्र जे लोक याच्या विरोधात बोलले आहेत ते मात्र आपल्या मतदारसंघामध्ये मताचं लांगून चालन करण्याकरता, आपली आमदारकी वाचवण्याकरता त्या बिलाचा विरोध काही लोकांनी केला. पण महाराष्ट्राची जनता या लोकांना सोडणार नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं बिल आहे आणि त्यामुळं विरोध करणाऱ्याचा मी निषेध करतो आणि ज्यांनी समर्थन दिलं आहे त्या सर्वांचे हृदयापासून आभार मानतो. सर, आव्हाड यांनी जे छत्रपतींबद्दलचे वक्तव्य केले त्याचा दाखला कुठल्याही पुस्तकात दिसत नाहीये. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार करतो. मानसिक संतुलन बिघडलं आव्हाडांचं, बुद्धिभ्रष्ट झाला आव्हाडांना. काही बोलतात, प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता काही सांगतात, काही संदर्भ नाही आहे आणि त्यामुळं माफी मागावी लागतं आव्हाडांना वारंवार. अशी परिस्थिती त्यांना तयार होतं. शेवटी त्यांना मतदारसंघाचं राजकारण करायचं आहे. मतदारसंघात असलेल्या मतदारांना टिकवण्याकरता ते असे काम करत राहतात, असे विधानं करत राहतात. त्यामुळं त्यांचं जे वर्तन आहे त्यांना लखलाभ आहे. पण महाराष्ट्राची जनता अशा लोकांना माफ करत नाही. आलो. आप बहुत कम